वेलकम फ्रेंड्स, समर्थ मॅथ्स ट्युटोरियलच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मी इंजिनियर सचिन देशमुख, डायरेक्टर समर्थ मॅथ्स ट्युटोरियल, अंबाजोगाई, लातूर. चला, आज आपण एक खूप महत्त्वाचा आर्टिकल पाहणार आहोत. ओके, जो की जेडब्ल्यू आणि सीईटी साठी खूप महत्त्वाचा असेल. क्वेश्चन 100% विचारणारच बरं का, लक्षात ठेवा. काय म्हटले सर? 100% क्वेश्चन विचारला जाणार आहे, हे लक्षात ठेवा. सर आर्टिकल आता सांग. आर्टिकल असं आहे, ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस. कोणतं आर्टिकल म्हटले मी? ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस. ओके, किंवा लिनियर इक्वेशन्स. लक्षात ठेवा, लिनियर इक्वेशन ज्यामध्ये 2 व्हेरिएबल आणि 3 व्हेरिएबलचे इक्वेशन्स आहेत. जे क्वेश्चन्स जेडब्ल्यू जानेवारीचे क्वेश्चन्स पेपर तुम्ही काढून बघितले तर जवळजवळ प्रत्येक पेपरमध्ये त्यावर क्वेश्चन असल्यासारखं आहे. बाबा काय म्हटले मी? जवळजवळ प्रत्येक पेपरवर क्वेश्चन असल्यासारखं आहे. इव्हन जेईचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कधीचेही काढून बघ, बऱ्याच वेळेस त्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. ओके, हे लक्षात ठेव. त्यामुळे जेडब्ल्यू ची एक्झाम, सीईटी ची एक्झाम, ऑनलाईन एक्झाम येतात. कुठल्या तरी पेपर्स मध्ये नंबर ऑफ पेपर्स होणार आहेत. या नंबर ऑफ पेपर मध्ये बऱ्याच पेपर मध्ये या टाइपचा क्वेश्चन विचारला जाणार आहे, लक्षात ठेव. आणि जे असेल तर 4 मार्कासाठी तुला 100% मिळतील याच्यावर. ओके, लेक्चर व्यवस्थित लक्षात घे. नवीन असतील, चॅनल सबस्क्राईब केलं नसतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेव. पुढेही लेक्चर्स तुला खूप चांगल्या प्रकारे मिळतील. ओके, चल आता बघ काय असते ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस मध्ये. लिनियर इक्वेशन्स काय पाहिजे. ओके, लिनियर इक्वेशन्स कुठले येतं? जे इक्वेशन तुला a1x प्लस a12y प्लस a13z इक्वल टू सपोज b1. आता लिहिताना मी काय केले? 3 व्हेरिएबल्स डायरेक्ट घेतलेले. ओके, 2 व्हेरिएबल पण आहेत, मी डायरेक्ट 3 व्हेरिएबल्स सांगतो तुला. ओके, हा दुसरा इक्वेशन आहे तुझ्याकडं a21x प्लस a22y प्लस a23z इक्वल टू b2, a31x प्लस a32y प्लस a33z इक्वल टू b3. या इक्वेशन्सला काय म्हणायचं? लिनियर इक्वेशन्स. व्हेरिएबल किती बाबा? 3 व्हेरिएबल्स येतात. आता लक्षात ठेव, याच्यावर सोल्युशन्स कसे काढायचे. ओके, अशा टाइपचा क्वेश्चन तुला दिला जातो आणि त्यामध्ये क्वेश्चन्स असतात की याचे सोल्युशन्स फाइंड आउट कर. मग आता सोल्युशन काढण्यासाठी पहिल्यांदा लक्षात ठेव, पहिला पॉईंट सांगतो तुला, कन्सिस्टन्सी काय असते. काय म्हटले मी? कन्सिस्टन्सी काय असते? व्हॉट इज कन्सिस्टन्सी? कन्सिस्टन्सी म्हणजे असं इक्वेशन असते ज्या इक्वेशनला सोल्युशन असते. काय बाबा काय म्हटलंय? असं इक्वेशन आहे ज्याला काय सोल्युशन असतेच, याला काय म्हटलं ते? कन्सिस्टंट म्हटलं ते. म्हणजे जी सिस्टीम असते याला मी सिस्टीम म्हटले. ही सिस्टीम कन्सिस्टंट कधी होते बाबा? ज्यावेळेस याला काय असणार आहे? तुझ्याकडं सोल्युशन असणार आहे, त्यावेळेस तू काय म्हणणार याला? कन्सिस्टंट इक्वेशन म्हटलं. ओके, बर. दुसरं काय सर? इनकन्सिस्टंट इक्वेशन. ओके, इनकन्सिस्टंट म्हणजे काय? याला सोल्युशन नसते. काय म्हटले? याला सोल्युशन नसते. असं असेल तर त्याला काय म्हटलं ते? इनकन्सिस्टंट इक्वेशन. म्हणजे सिस्टीम ही कन्सिस्टंट होत नाही. ओके, हे लक्षात ठेव. आणि डिपेंडंट. ओके, नंतरचा एक पार्ट आहे डिपेंडंट. आता डिपेंडंट इक्वेशन्स म्हणजे काय असते या ठिकाणी? की याला इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स असतात. काय म्हटले मी? इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स असतात. अशा सिच्युएशन मध्ये याला काय म्हणणार तू? डिपेंडंट इक्वेशन. ओके, आलं लक्षात? आता बघ, मग आता हे कळलं सर मला. कन्सिस्टंट कळालं, इनकन्सिस्टंट कळालं, डिपेंडंट इक्वेशन कळालं. आता सोल्युशन्स काढायचे तुला. सोल्युशन काढण्यासाठी पहिला पॉइंट लक्षात ठेव, जी सिस्टीम दिली आहे या सिस्टीमला पहिल्यांदा मी लिहितो ax इक्वल टू b या फॉर्म मध्ये. कुठल्या फॉर्म मध्ये लिहिणार आहे मी? ax इक्वल टू b. यामध्ये a ला म्हणतो मी कोइफिशियंट मॅट्रिक्स. व्यवस्थित लक्षात ठेव बरं का, कोइफिशियंट मॅट्रिक्स. कोइफिशियंट XYZ या व्हेरिएबलचे कोइफिशियंट्स आहेत. ओके, हा XYZ चे a11, a12, a13, a21, a22, a23, a31, a32 आणि a33 लिहिले. आता बघ, x म्हणजे काय होता? x म्हणजे आहे नंबर ऑफ अननोन्स, जे की x y z आहे तुझ्याकडं. आणि b आहे कॉन्स्टंट मॅट्रिक्स, जो की b1, b2, b3 आहे. ठीक आहे, बर. आता यामध्ये 2 टाइप्स तयार होतात तुझ्याकडं. एक आहे लिनियर इक्वेशन इन 3 व्हेरिएबल्स. बरं काय लक्षात ठेव, यामध्ये एक असतो तुझ्याकडं होमोजिनियस सिस्टीम आणि दुसरी असते नॉन होमोजिनियस सिस्टीम. काय म्हटलंय मी? होमोजिनियस सिस्टीम आणि दुसरी काय आहे? नॉन होमोजिनियस सिस्टीम. तर पहिल्यांदा लक्षात ठेव, नॉन होमोजिनियस सिस्टीम.
आपण पहिल्यांदा काय बघणार आहे तर नॉन होमोजिनियस. आता नॉन होमोजिनियस कशाला म्हणायचं, जर समजा हा जो बी मॅट्रिक्स आहे ना, हा बी मॅट्रिक्स नॉट इक्वल टू 0 असेल. काय म्हटले, बी मॅट्रिक्स कसा आहे, नॉट इक्वल टू 0, म्हणजे हा 0 मॅट्रिक्स नसेल तर ही सिस्टीम कुठली असते तुझ्याकडं, नॉन होमोजिनियस सिस्टीम असते. लक्षात ठेव. मग नॉन होमोजिनियस म्हणजे काय म्हटलंय मी, अशी सिस्टीम आहे ज्या सिस्टीम मध्ये हे B1 B2 B3 हा जो मॅट्रिक्स तयार होणार यापासून तो मॅट्रिक्स काय नसला पाहिजे, 0 मॅट्रिक्स नसला पाहिजे बाबा. जर तो 0 मॅट्रिक्स नसेल तर त्याला कुठली सिस्टीम म्हणतो, नॉन होमोजिनियस सिस्टीम म्हण. मग आता नॉन होमोजिनियस कडे तुम्ही, नॉन होमोजिनियस सिस्टीम मध्ये तुला आता सोल्युशन्स काढायचे. मग काय करशील तू नॉन होमोजिनियस सिस्टीम मध्ये, तर नंबर 1 ची कंडिशन लक्षात ठेव. पहिली फर्स्ट नंबरची कंडिशन अशी आहे की जर समजा तुझ्याकडं डिटर्मिनंट ऑफ ए, लक्षात ठेव काय म्हटले मी, डिटर्मिनंट ऑफ ए याची व्हॅल्यू तुझ्याकडे किती आलेली आहे, नॉट इक्वल टू 0. काय म्हटलंय, लय महत्वाचं सांगायला लागलो बाबा, 100% क्वेश्चन असणार आहे म्हटले मी, की इफ डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0 आहे तुझ्याकडं, म्हणजे हा जो दिलेली सिस्टीम आहे या सिस्टीम मधून ए इथे तुझ्याकडं याचा डिटर्मिनंट काढ तू. हा डिटर्मिनंट जर तुला नॉट इक्वल टू 0 आला तर या सिस्टीमला युनिक सोल्युशन असते. कुठलं सोल्युशन सर, युनिक सोल्युशन. बरं, युनिक म्हणजे काय बाबा, युनिक म्हणजे काय, एकच सोल्युशन. याचा अर्थ x ची पण एकच व्हॅल्यू पाहिजे, y ची एकच पाहिजे आणि z ची सुद्धा एकच व्हॅल्यू पाहिजे. याला तू काय म्हणणार आहेस, युनिक सोल्युशन म्हणणार आहे. लक्षात आलं का बाबा, काय म्हटलंय मी की युनिक सोल्युशन कधी असणार आहे, जी सिस्टीम तुला प्रोव्हाइड केली या सिस्टीम मध्ये तू काय चेक कर, डिटर्मिनंट ए काढ. हा डिटर्मिनंट ए जर तुझ्याकडे 0 येत नसेल बाबा तर लक्षात ठेव सिस्टीमला किती सोल्युशन आहे, फक्त युनिक सोल्युशन आहे. म्हणजे एकच सोल्युशन आहे, x ची एकच व्हॅल्यू पाहिजे, y ची पण एकच पाहिजे आणि z ची पण एकच पाहिजे. आलं लक्षात. दुसरी कंडिशन, इफ determinant of a equal to 0 and adjoint of a into b which is equal to 0. काय लिहिले मी, if determinant of a equal to 0 and adjoint of a into b equal to 0. काय, determinant a equal to 0 and adjoint of a into b equal to 0. म्हणजे सर determinant a 0 यायला पाहिजे, त्याच बरोबर adjoint a, a चा adjoint कसा काढायचा माहिती सगळ्यांना बरं का, मी सांगितलेले या आधीच्या लेक्चर्स मध्ये adjoint मध्ये सांगितलेले. पहिला आठवा, प्रत्येकाचे कोफॅक्टर काढायचे, त्या कोफॅक्टरचा ट्रान्सपोज म्हणजे ऍडजॉइंट असतो, ते डायरेक्ट काढता येतो तुला. इनटू बी कर, जर तो 0 मॅट्रिक्स आला तर काय होत असते या सिस्टीम मध्ये, अशा वेळेस इनफायनाइट मेनी सोल्युशन. काय म्हटलंय सर, याला किती सोल्युशन येतं, इनफायनाइट मेनी सोल्युशन आहे. म्हणजे एक्सच्या नंबर ऑफ व्हॅल्यू असतील, वायच्या पण नंबर ऑफ व्हॅल्यू असतील, झेडच्या पण काय असतील, नंबर ऑफ व्हॅल्यू असतील. याला तू काय म्हणणार आहेस, इनफायनाइट मेनी सोल्युशन्स म्हणणार आहेस. आलं लक्षात तुझ्या. आता बघ तिसरी कंडिशन काय आहे तुम्ही, इफ डिटर्मिनंट ऑफ a इक्वल टू 0 अँड adjoint of a into b not equal to 0. लक्षात ठेव काय म्हटले मी, if determinant of a equal to 0 आणि adjoint of a into b not equal to 0, अशा सिच्युएशन मध्ये सिस्टीम ही इनकन्सिस्टंट असते बाबा. काय म्हटले मी, इनकन्सिस्टंट. सर इनकन्सिस्टंट म्हणजे काय, नो सोल्युशन बाबा. काय म्हटले मी, नो सोल्युशन. म्हणजे या सिच्युएशन मध्ये नो सोल्युशन म्हणता येईल तुला. याचा अर्थ या इक्वेशन मध्ये एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू सॅटिस्फाईड होतच नाही तुझ्याकडे. काय म्हणले बाळा, लक्षात ठेव, इथं एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू सॅटिस्फाईड होत नसतात, म्हणून याला काय म्हटले मी, नो सोल्युशन. एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू मिळतच नसतात इथं, लक्षात ठेव, म्हणून हे काय झालं, नो सोल्युशन झालं. आलं लक्षात. 3 कंडिशन खूप खूप महत्वाचे आहेत. प्रॉब्लेम काढून बघ, भरोसा नसला तर जानेवारीचे तुला या टाइपचेच प्रॉब्लेम तुला मिळतील. ओके, काय सांगितलंय, ही सिस्टीम कुठली आहे, नॉन होमोजिनियस सिस्टीम असेल तर लक्षातच ठेव, डोक्यात फिट करून टाक बटा. काय म्हटलंय, ज्या ज्या वेळेस नॉन होमोजिनियस सिस्टीम असेल, सर म्हटले काय करायचंय, डिटर्मिनंट ए पहिल्यांदा चेक कर. जर तो 0 नसेल तर तुझ्याकडे किती सोल्युशन येतं, युनिक सोल्युशन आहे. 0 आला तर दोन गोष्टी चेक कर, 0 आला तर ऍडजॉइंट ए इनटू बी चेक कर, तो 0 आला तर इन्फायनाइट, आणि तो नाही 0 आला तर काय असेल, नो सोल्युशन. हे झाली एक मेथड. लक्षात ठेव बरं का, मी याला ऑर मध्ये अजून एक मेथड देणार आहे. ओके, जी जेडबल साठी सेपरेटली असणार आहे. ओके, रँक ऑफ मॅट्रिक्स असा पार्ट असतो तो. काय म्हटले मी, रँक ऑफ मॅट्रिक्स. बघ आता नेक्स्ट पॉइंट सांगतो तुला, होमोजिनियस सिस्टीम. कुठली सिस्टीम म्हटलंय,
होमोजिनियस, पहिला पॉइंट सांगितला. दुसरा आहे होमोजिनियस सिस्टीम. बर, आता होमोजिनियस कोणाला म्हटलं आधीच सांगितले मी. होमोजिनियस म्हणजे काय, हे सगळं झिरो असेल म्हणजे बी मॅट्रिक्स कुठला येतो, झिरो मॅट्रिक्स येतो. लक्षात ठेव बाबा, काय म्हटले, Ax इक्वल टू बी मध्ये बी मॅट्रिक्स कुठला असतो, झिरो मॅट्रिक्स तुझ्याकडे असतो, तर त्याला तू काय म्हणणार आहेस, होमोजिनियस सिस्टीम म्हणणार आहेस बाबा. म्हणून Ax इक्वल टू झिरो, दिस इज कॉल्ड ॲज अ होमोजिनियस सिस्टीम. म्हणून मी असं लिहिलं तरी चालतंय, Ax इक्वल टू झिरो मॅट्रिक्स, तर ही सिस्टीम कुठली झाली, होमोजिनियस. सर आता होमोजिनियस साठी काय करायचं मग, होमोजिनियसचे सोल्युशन कसे काढायचे, नॉन होमोजिनियस लक्षात आलं. आता होमोजिनियस लक्षात ठेव, काय करायचं पहिल्यांदा तुला. नंबर 1 लिहितो मी, डिटरमिनंट ऑफ ए काढ पहिल्यांदा. हा, आणि जो डिटरमिनंट ऑफ ए तुझा नॉट इक्वल टू झिरो आला, तर या सिच्युएशन मध्ये लक्षात ठेव ट्राव्हियल सोल्युशन. काय ट्रायव्हियल सोल्युशन म्हणजे काय, x इक्वल टू y इक्वल टू z इक्वल टू 0. लक्षात ठेव काय, x y z तिघांच्याही व्हॅल्यू किती असतात, 0. म्हणजे काय करायचंय सर, ज्यावेळेस पण होमोजिनियस येते त्या सिच्युएशन मध्ये डिटरमिनंट 0 आला म्हणजे तिघांच्याही व्हॅल्यू किती असतील, 0च असतील. याला तू काय म्हटलंस, ट्रायव्हियल सोल्युशन म्हटलं. आलं लक्षात. कधी, ज्यावेळेस x इक्वल टू y, सॉरी, ज्यावेळेस डिटरमिनंट a नॉट इक्वल टू किती येतो तुझ्याकडे, 0 येतो, त्या सिच्युएशन मध्ये सोल्युशन किती असतात, x y z तिघांच्या व्हॅल्यू किती असतात, 0 असतात. हे लक्षात ठेव बरोबर का, ट्रायव्हियल सोल्युशन, TRIVIAL सोल्युशन. ओके, लक्षात ठेव, हे पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. दुसरा पॉइंट सांगतो, सेकंड पॉइंट असा आहे, इफ डिटरमिनंट ऑफ a इक्वल टू 0. काय म्हटले, जर समजा सर डिटरमिनंट 0 आला, काय झालं, डिटरमिनंट तुझ्याकडे किती आला, 0 आला. नॉट इक्वल टू 0 असताना ट्रायव्हियल, इक्वल टू 0 असताना इन्फानाइट सोल्युशन. म्हणजे परत एकदा काय राजा, इन्फानाइट म्हणजे काय, एक्स वाय झेड च्या इन्फानाइटली मेनी सोल्युशन्स असतील, म्हणजे इन्फानाइट व्हॅल्यू असतील, एक्स च्या नंबर ऑफ व्हॅल्यू, वाय च्या नंबर ऑफ व्हॅल्यू, झेड च्या नंबर ऑफ व्हॅल्यू. हे काय करत असतात, ही सिस्टीम काय करत असतात, सॅटिस्फाईड करत असतात बाबा. काय म्हटले, ही सिस्टीम काय करत असतात, सॅटिस्फाईड करत असतात. कधी होऊ शकते हे, ज्यावेळेस डिटरमिनंट a इक्वल टू किती असतो, 0 असतो. या सिच्युएशन मध्ये होमोजिनियस असेल तर इन्फानाइट सोल्युशन असतील. 2 पॉइंट सांगितले, एक होता तुझ्याकडे नॉन होमोजिनियसचा, दुसरा होता होमोजिनियसचा. डोक्यात फिट करून टाक बाबा, 100% म्हटलंय क्वेश्चन असणार म्हणजे असणार. प्रत्येक वेळेस मी परत परत सांगतोय, हे 2 पॉइंट डोक्यात 100% काय करून टाक, फिट करून टाक. प्रॉब्लेम बघ, बरेच प्रॉब्लेम आहेत तुझ्याकडे यावर, जेवढे प्रॉब्लेम होते तेवढे 1-2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघ. तुला लक्षात येईल की या टाइपचे क्वेश्चन काय आहे. सीईटी मध्ये डायरेक्ट क्वेश्चन असतो, युनिक सोल्युशनचे क्वेश्चन सीईटी मध्ये आहे. डायरेक्ट ऑप्शन मधून तुला आन्सर मिळते. एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू विचारल्या असतील तर ऑप्शन एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू चल क्वेश्चन मध्ये टाक, डायरेक्ट आन्सर मिळते. तिथं डोकं लावायची गरज लागणार नाही तुला, जर एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू तुला विचारल्या तर. हे लक्षात ठेव. म्हणजे असं सोल्युशन दिलं, असं इक्वेशन दिले आणि तुला म्हटलं एक्स ची व्हॅल्यू काय, वाय ची व्हॅल्यू काय, झेड ची व्हॅल्यू काय, तर लक्षात ठेव बाबा, काय कर, ऑप्शन आहे उचल, एक्स च्या जागेवर एक्स टाक, वाय च्या जागेवर वाय टाक, झेड जागेवर झेड टाक, LHS इक्वल टू RHS ते काय चेक कर, तुझं तेच आन्सर असायला पाहिजे. जास्त डोकं लावू नको, कॅल्क्युलेशन सुद्धा करू नको. ओके, हे जर एक्स वाय झेड च्या बाबतीत असेल तर. पण जेईच्या बाबतीत तसं होत नाही. जेई मध्ये गेला असता तुला माहिती की असं कधी देणार नाही, एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू काढ. तुला काय म्हणते, सिस्टीम तर दिली जाईल पण सोल्युशन काय, युनिक आहे का बाबा, इन्फायनाइट आहे का, मेनी आहे का, किंवा क्वेश्चन असा असेल की एखादी सिस्टीम आहे, या सिस्टीमला युनिक सोल्युशन आहे. ओके, युनिक सोल्युशन म्हणजे काय, नॉन होमोजिनियस दिली तर काय, डिटरमिनंट a नॉट इक्वल टू 0 आहे. म्हणजे लक्षात यायला पाहिजे की या कंडिशन्स आल्या तर प्रॉब्लेम येणार आहे, अदरवाइज प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. आता बघ, नेक्स्ट पॉइंट सांगतो तुला, लय महत्वाचा पॉइंट आहे बाबा. काय सर, रँक ऑफ मॅट्रिक्स. काय, रँक ऑफ मॅट्रिक्स. बऱ्याच जणांना पहिल्यांदा शब्द ऐकला असेल की सर हे तर पहिल्यांदाच ऐकलंय, आम्हाला तर कुणी शिकवलं पण नाही, माहित पण नाही. लक्षात ठेव, रँक लय महत्वाचा पॉइंट आहे. इंजिनिअरिंग करायची, इंजिनिअरिंग मध्ये मॅट्रिक्स टॉपिक मध्ये गेला असता तुला रँक 100% यावंच लागते. ओके, रँक शिवाय तुझा पेपरच नसतो कुठला. त्यामुळे रँक म्हणजे काय, जेईच्या पेपर मध्ये सुद्धा रँकचे क्वेश्चन्स असतात, हे लक्षात ठेव. बर, रँक म्हणजे काय आधी लक्षात ठेव, म्हणजे पुढचा पार्ट मला सांगता येईल तुला. रँक म्हणजे काय असते की नॉन व्हॅनिशिंग मायनर. काय सांगितलंय, डबल एकदा रिपीट करा सर, नॉन व्हॅनिशिंग मायनर. काय म्हटलंय, नॉन व्हॅनिशिंग मायनर म्हणजे काय, कोणताही मॅट्रिक्स असू द्या, 2x2, 3x3, 4x4, 5x5, 6x6,
कोणताही मॅट्रिक्स असू दे, या मॅट्रिक्स मध्ये नॉन व्हॅनिशिंग मायनर जो असेल तो मायनर म्हणजे तो तुझी रँक आहे. समजा कन्सिडर कर की आर ऑर्डरचा एखादा मॅट्रिक्स तुझ्याकडे आहे, जो आर ऑर्डरचा मॅट्रिक्स ज्याचा डिटरमिनंट हा नॉट इक्वल टू 0 होतो. मायनर म्हणजे मी डिटरमिनंटच काढत असतो. ओके, मग आर हा एखादा मॅट्रिक्स आहे, आर ऑर्डरचा एखादा मॅट्रिक्स आहे आणि या ऑर्डरच्या मॅट्रिक्सचा डिटरमिनंट हा नॉट इक्वल टू 0 येतो. या सिच्युएशन मध्ये तुला काय म्हणता येते या ठिकाणी की ती असते त्याची रँक. काय? आर ऑर्डर मॅट्रिक्स. ओके, कुठलाही आर ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे एखाद्या ए मॅट्रिक्स मधला. ए हा एखादा मॅट्रिक्स आहे, या ए मॅट्रिक्स मध्ये आर ऑर्डरचा एक मॅट्रिक्स मी त्यातला काढला आणि हा आर ऑर्डरचा मॅट्रिक्स जर तुझ्याकडे त्याचा डिटरमिनंट नॉट इक्वल टू 0 असेल. काय? आर ऑर्डर मॅट्रिक्स हॅव्हिंग डिटरमिनंट नॉट इक्वल टू 0. असं होतंय तर या सिच्युएशन मध्ये तुला काय म्हणायचं त्या ठिकाणी, ती त्याची काय असते रँक असते. प्रोव्हाइडेड दॅट आर प्लस 1, जेवढे काय आर प्लस 1 चे तुझ्याकडे मायनर येणार आहेत, काय जेवढे काही आर प्लस 1 चे तुझ्याकडे मायनर येणार आहेत, या सगळ्यांचा डिटरमिनंट किती पाहिजे तुझ्याकडं 0च पाहिजे. काय? सगळे जेवढे काढतील सर किती बी येऊ द्या, 2x2 असू द्या, 3x3 असू द्या, 4x4, 5x5, 6x6, 7x7, कितीही मोठा मॅट्रिक्स द्या तुझ्याकडे आणि या मॅट्रिक्स मध्ये काय होतंय, आर ऑर्डरचा एखादा मॅट्रिक्स आहे आणि या आर ऑर्डरच्या मॅट्रिक्सची जो डिटरमिनंट काढला मी किंवा मायनर काढला तर तो मायनर किती येतो तुझ्याकडे त्या ठिकाणी नॉट इक्वल टू 0. यालाच आपण मायनर सुद्धा म्हणतो बरं का. आर ऑर्डर मॅट्रिक्स हॅव्हिंग मायनर. ओके, आणि जर तो मायनर नॉट इक्वल टू 0 आला तर या सिच्युएशन मध्ये ती त्याची रँक असते. तीच काय असते त्याची रँक. प्रोव्हाइडेड दॅट, कंडिशन काय म्हटले बाबा लक्षात ठेव, कंडिशन अशी आहे की आर प्लस 1 जे काय येते तुझ्याकडं, हे जेवढे काय आर प्लस 1 चे असतील या सगळ्यांच्या बाबतीत तुला काय करायचंय की आर प्लस 1 चे मॅट्रिक्स जेवढे दिसतील तुला हे सगळे काढ, सगळ्यांचं चेक कर. जर आर प्लस 1 मॅट्रिक्स तुझ्याकडं त्यांचा मायनर हा 0 येत असेल सगळ्यांचा बरं का, तरच आर ही त्याची काय असते रँक असते. इट इज डिनोटेड बाय रो ऑफ ए. कसं दाखवलं ते रो ऑफ ए. याचं मिनिंग काय आहे रँक ऑफ मॅट्रिक्स. ओके, रँक ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय, त्याच डेफिनेशन आहे नॉन व्हॅनिशिंग मायनर. काय म्हटले नॉन व्हॅनिशिंग मायनर, लक्षात ठेवायचं नॉन व्हॅनिशिंग मायनर, त्यालाच काय म्हटलं ते रँक ऑफ मॅट्रिक्स. ओके, बर आता लक्षात ठेव कॅल्क्युलेशन करताना कसं करणार आहेस तू. ज्यावेळेस पण समजा कधी रँक काढायची असेल तुला आणि तू रँक काढायची तर कशी करणार आहेस लक्षात ठेव. पहिल्यांदा मॅट्रिक्सला कन्वर्ट करायचं असते अप्पर ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये. काय करायचंय अप्पर ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. अप्पर ट्रायंग्युलर फॉर्म म्हणजे काय, बिलो द डायगोनल एलिमेंट 0. काय बिलो द डायगोनल एलिमेंट 0, सगळे 0 करायचे डायगोनलच्या खालचे आणि यानंतर रँक फाइंड आउट केली जाते. लक्षात ठेवा आता कशी काढली जाते. ओके, कोणताही मॅट्रिक्स असेल तुझ्याकडं या मॅट्रिक्सला कन्वर्ट काय करायचंय अप्पर ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये. बघ हा डायगोनल आहे तुझा, सपोज हा इथं एक एलिमेंट आहे, या खालचे एलिमेंट 0 कर. इथं दुसरा एलिमेंट आहे, या खालचे 0 कर. इथं तिसरा आहे, याच्या खालचे 0 कर. इथं चौथा आहे, याच्या खालचे 0 कर. हे लक्षात ठेव बरं का, हे सगळे एलिमेंट 0 करायचे तुला. सर कसे 0 करता तो आठवा, सांगितलेले मी 0 करताना या एलिमेंट साठी कुणाचा हे सगळे खाली इथनं याच्यासाठी कुणाचा यूज होतो यूज कर. इथं R1 चा, इथं कुणाचा R2 चा, इथं R3 चा, इथं R4 चा. मी हे सांगतोय बरं का, हे लक्षात ठेव. 2x2 3x3 यामध्ये अशीच प्रोसिजर कंटिन्यू करावं लागते तुला. आणि यानंतर तुला काय करायचंय हे इंडिपेंडेंट असतात, याच्याशी काही घेणं देणं नाही मला. हे फक्त काय लागतात तुला 0 लागतात आणि हे एकदा 0 झाले तर तुला चेक काय करायचंय बघ. आता लक्षात ठेव, आता खरं सांगायला लागलो मी काय करायचंय तुला की पहिल्यांदा मॅट्रिक्स मध्ये कॅल्क्युलेशन मध्ये तुला काय करायचंय दिलेल्या मॅट्रिक्सला कन्वर्ट कर. कशात कन्वर्ट कर अप्पर ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये. एकदा तुझा मॅट्रिक्स अप्पर मध्ये कन्वर्ट झाला ना झाला तुला नंतर चेक काय करायचे की या मॅट्रिक्स मध्ये किती नॉन झिरो रो आहे. काय रँक ऑफ इक्वल टू म्हणजे काय आता काढायचे नंबर ऑफ नॉन झिरो रो. काय नंबर ऑफ नॉन झिरो. आडव्या ओळी बघ सगळ्या किती आडव्या ओळी याच्यात आहेत की ज्याच्यामध्ये एक तरी झिरो सोडून दुसरा एलिमेंट आहे. अशा सगळ्या आडव्या ओळी जेवढ्या आहेत तेवढ्या काउंट कर. ती म्हणजे काय असेल तुझ्याकडं
त्या मॅट्रिक्सची रँक असते. काय त्या मॅट्रिक्सची रँक कशी ठरवणार मी पहिल्यांदा अप्पर ट्रायंगुलर मध्ये कन्वर्ट करणार आहे. हे कन्वर्ट केल्यास रँक कशी ठरवणार आहे मी नंबर ऑफ नॉन झिरो रो प्रेझेंट इन दॅट मॅट्रिक्स. त्या सिच्युएशन मध्ये ती काय झाली त्याची रँक झाली आणि ती रँक तुझी होत असेल तर यानंतर त्याला काय करायचंय की रँक एकदा मिळाली तुला. आता लक्षात ठेव हे फक्त रँक वरचा क्वेश्चन झाला की एखाद्या मॅट्रिक्सची रँक विचारली तर एवढंच परफॉर्म कर तुझी रँक डायरेक्ट मिळून गेली. लक्षात आलं तुझ्या. परत एकदा सांगतो रँक म्हणजे काय नंबर ऑफ नॉन झिरो रो कधी पण मॅट्रिक्सला कन्वर्ट कर अप्पर ट्रायंगुलर फॉर्म मध्ये. झालं. आता लक्षात मला यायचे सोल्युशन कडेच. मी परत सोल्युशन कडेच येणार आहे. हा सोल्युशन कशाच्या बाबतीत आहे हेच सोल्युशन मला जर समजा युजिंग आपण रँक ऑफ मॅट्रिक्सचा वापर करून सॉल्व्ह करायचं म्हटलं. काय करायचं तुला रँक ऑफ मॅट्रिक्सचा वापर करून काय करायचं तुला सोल्युशन काढायचंय. तर सोल्युशन काढण्यासाठी तू काय करणार आहेस पहिल्यांदा सी हा एक मॅट्रिक्स तयार करणार आहे. काय करणार आहेस सी हा मॅट्रिक्स आहे जो मॅट्रिक्स ए आणि बी च्या कॉम्बिनेशन तयार होत असतो. कुणाच्या कॉम्बिनेशन ए आणि बी दोघांना जोडायचं. ए मॅट्रिक्स आहे हा बी मॅट्रिक्स आहे या दोघांना जोडायचं. या दोघांच्या मॅट्रिक्स पासून सी मॅट्रिक्स तयार करायचा. काय करायचं तुला या दोघांच्या मॅट्रिक्स पासून काय तयार करायचं आहे सी एक मॅट्रिक्स तयार करायचा आहे. सी मॅट्रिक्स तयार केल्यानंतर नंबर एक असा आहे इफ रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ सी इक्वल टू नंबर ऑफ अननोन. काय करायचं तुला सी मॅट्रिक्स ज्यावेळेस तू तयार करशील याला कन्वर्ट कर. कशामध्ये कन्वर्ट कर अप्पर ट्रायंगुलर फॉर्म मध्ये. याला कन्वर्ट केल्यास तुला चेक करायचंय की ए ची रँक आणि सी ची रँक दोघांचीही रँक सारखीच असायला पाहिजे. ती रँक सारखी असून इक्वल टू काय नंबर ऑफ अननोन असेल तर गिव्हन सिस्टम इज कन्सिस्टंट. आणि जर कन्सिस्टंट असेल तर या सिच्युएशन मध्ये हॅविंग युनिक सोल्युशन. किती सोल्युशन आहे त्याला एकच सोल्युशन असायला पाहिजे. नंबर 2 पॉइंट इफ rank of A which is equal to rank of C which is less than number of unknown. काय A ची रँक आणि C ची रँक दोघांची रँक सारखीच आहे पण ती कशी अननोन पेक्षा कमी आहे. जेवढे अननोन आहेत XYZ 3 अननोन येतं XY 2 अननोन येतं समजा अजून असतील तर याच्यापेक्षा ही रँक कशी येते कमी येते. तर गिव्हन सिस्टम हॅज इनफायनाइट सोल्युशन. काय म्हटले किती सोल्युशन असायला पाहिजे इनफायनाइट सोल्युशन असायला पाहिजे. आणि लास्ट कंडिशन इफ रँक ऑफ ए विच इज नॉट इक्वल टू रँक ऑफ सी दोघांची रँक सारखीच नाहीये. म्हणजे काय समजा ए ची 3 आली सी ची 2 आली सारखी का नाही. असं जर होत असेल तर या सिच्युएशन मध्ये ह्याला सोल्युशन मिळत नसते. म्हणजेच काय म्हणता येईल मला नो सोल्युशन. म्हणजे सिस्टीम ही इनकन्सिस्टंट असते. कशी असते इनकन्सिस्टंट. याचा अर्थ हॅव्हिंग नो सोल्युशन. लक्षात आलं का रँक ऑफ मॅट्रिक्स लक्षात आलं. रँक ऑफ मॅट्रिक्स नुसार सोल्युशन कसं काढलं ते रँक ऑफ मॅट्रिक्सचा विचार केला तर पहिल्यांदा सी मॅट्रिक्स तयार करा. या ऑगुमेंटेड मॅट्रिक्स म्हणतात जो ए आणि बी च्या कॉम्बिनेशन तयार होतो. सी मॅट्रिक्स ज्यावेळेस तयार होणार आहे त्यानंतर त्याला कन्वर्ट करा अप्पर ट्रायंगुलर फॉर्म मध्ये. खालचे एलिमेंट तिघ 0 करून टाका 3/3 असेल तर ते 0 केले की परत चेक करा ती मधली लाईन काढून टाकायची. सी ची रँक बघायची पुन्हा याला झाकायचं ए ची रँक बघायची. दोन्ही रँक चेक करायचं सारख्या आहेत का सारख्या असतील तर पुन्हा चेक करायचं. अननोन किती तर दोघांच्या रँक 3 आहेत समजा अननोन पण 3 आहेत युनिक सोल्युशन. दोघांच्या रँक 2 आहेत अननोन 3 आहेत इनफायनाइट मेनी सोल्युशन. एकाची रँक 3 आहे एकाची रँक 2 आहे. लक्षात ठेव काय म्हटलंय मी एकाची रँक 3 आहे समजा सी ची रँक 3 आहे ए ची रँक 2 आहे. अशा सिच्युएशन मध्ये रँक सारखी का नाही म्हणजे सिस्टीम इनकन्सिस्टंट आहे. इनकन्सिस्टंट असेल तर सोल्युशन मिळणार आहे का नाही मिळणार. लक्षात. आजचं लेक्चर खूप महत्वाचं आहे. जेई साठी जेवढं झालंय ते सगळं म्हणणं जेई साठी खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. तुला ज्यावेळेस पण तू क्वेश्चन पेपर काढशील तुला दिसणार आहे हे लक्षात ठेव. ठीक आहे. आज आपण याच ठिकाणी थांबू. घरी या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघ. ओके. काय अडचण आली तर मला विचार नक्की. ओके. आणि यानंतर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर परत सांगतो चॅनल आमचं सबस्क्राईब कर नक्की. यापुढे अजून मी लेक्चर परीक्षेला वेळ आहे. ओके. तोपर्यंत तुला बरेच मार्क मिळवून देईन मी. असे शॉर्टकट असे जे काही जेई आणि सीईटी मध्ये जे काही पडतंय याच्यावर तुला नक्की लेक्चर्स देईन मी. ओके. ठीक आहे.